कणकवली नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आज रात्री 10 वाजता संपणार आहे. उद्या कणकवली नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक साठी कणकवलीचे सुज्ञ नागरिक मतदान करणार आहेत आणि त्याआधी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. आज रात्री 10 वाजता प्रचार संपेल आणि त्या अगोदर या पूर्ण प्रचारामध्ये सातत्याने आमच्या माध्यमातून म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासाचा मुद्दा आम्ही पुढे करत आलेलो आहे. त्यावरच आम्ही निवडणूक लढवणार असं आम्ही स्पष्ट बोललेलो आहे आणि त्या पद्धतीने कृतीतून पण आम्ही दाखवून दिलेलं आहे. सातत्याने आमच्या विरोधात लढणारे शहर विकास आघाडी त्यांच्या वतीने आमच्यावर भ्रष्टाचार आणि भयमुक्त कणकवली आम्ही करू, भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त कणकवली आम्ही करू असं सातत्याने सांगितलं जात आहे. आणि म्हणून काही गोष्टी मतदारांपर्यंत पोचल्या पाहिजे, मतदारांना कळल्या पाहिजे, म्हणून ही पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे. शहर विकास आघाडीचे जे काही नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत संदेश पारकर हे सातत्याने बोलतायत की भ्रष्टाचार मुक्त कणकवली झाली पाहिजे आणि आमच्या सगळ्यांवर, माझ्यावर, समीर नलावडेजी यांच्या सगळ्यांवर आरोप सातत्याने ते करतायत. मी जसं त्यावेळी एका सुरुवातीच्या पत्रकार परिषदेमध्ये एका वाक्यात उल्लेख केलेला की 48 तासामध्ये नितेश राणे, समीर नलावडे आणि रवी चव्हाणजी भ्रष्टाचारी कसे झाले ह्याचं उत्तर कधीतरी संदेश पारकरनी दिलं पाहिजे. काही घटना ज्या कणकवलीकरांना कळल्या पाहिजे, कानावर गेल्या पाहिजे. निवडणुकीच्या 2-3 महिन्या अगोदरपासून जेव्हा कणकवलीची निवडणूक लागणार अशी कळली तेव्हा पहिल्यांदा रवी चव्हाणजींच्या फोनवर मी, संदेश पारकर आणि रवी चव्हाण एक दुसऱ्याशी बोललो आणि आमच्या दोघांची, माझ्या आणि रवी चव्हाणजींशी बोलत असताना आता मी थकलो आहे आणि तुम्ही मला भारतीय जनता पक्षामध्ये घ्या, उभाटाचं काय खरं नाही, दोन्ही सेनेचं काय खरं वाटत नाही असे स्वतः संदेश पारकर बोलले होते. आणि मग त्यानंतर मी लवकरच तुम्हाला दोघांना भेटतो असं आम्हाला सांगितलं गेलं. आणि नंतर भेटल्यानंतर मला ते भेटायला आले मुंबईमध्ये आणि भेटल्यानंतर प्रवेशाची चर्चा सुरू केली आणि त्या चर्चेमध्ये मला तुम्ही 30 कोटी द्या आणि नगराध्यक्षाचा पद किंवा निवडणूक लढवायला द्या अशा पद्धतीची ऑफर मला दिली. मी त्यावर ऐकल्यानंतर मी 2 गोष्टी त्यांना सांगितल्या. एक तर हे आरक्षण ओबीसी ओपन पडल्यानंतर आमच्या वतीने सन्मान्य राणे साहेब, सन्मान्य चव्हाण साहेब आणि आमच्या सगळ्या जणांचं अतिशय स्पष्ट ठरलेलं
की आमच्या वतीने आदरणीय समीर नलावडेच लढणार, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही मी त्यांना सांगितलं. समीर नलावडेजीने एवढ्या वर्षानुवर्ष सन्मान्य राणे साहेबांकडे जी काय निष्ठा त्यांनी दाखवली की साहेबांबरोबर राहिले प्रामाणिक पद्धतीने, स्वतःच्या भविष्याचा विचार न करता. मला आठवतं 8 वर्ष अगोदर जेव्हा मी ही निवडणूक आम्ही लढवत होतो तेव्हा मी स्वतः काँग्रेसचा आमदार होतो. राणेसाहेब भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार होते आणि आम्ही स्वाभिमान पक्षातून म्हणजे अक्षरशः इंडिपेंडेंट पॅनल स्वाभिमान पक्षाच्या वतीने आम्ही लढवण्यासाठी पुढे आलो. तेव्हा समीर नलावडेजीने कधीच माझं काय होणार, हा पक्ष नुसता रजिस्टर आहे, इंडिपेंडेंट आहे, अपक्ष आहे, मी उभा राहिलो तो पडीन का, असा कुठलाच विचार केला नाही. राणे साहेबांनी उभं राहायला सांगितलंय म्हणून मी आणि माझे सहकारी उभे राहणार. डोळ्याला पट्टी बांधून हा राणे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता, भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता तेव्हा उभा राहिला, खरा योद्धासारखा लढला आणि कणकवलीकरांनी त्याला आशीर्वाद दिला. तेव्हा भारतीय जनता पक्ष म्हणजे आदरणीय रवी चव्हाण साहेब आमच्या विरोधात होते, संदेश पारकर अधिकृत उमेदवार होते, शिवसेना तेव्हा एकत्र होती, तेव्हा सगळ्यांच्या विरोधात आम्ही लढलो आणि कणकवलीकरांनी आम्हाला आशीर्वाद दिला. पण त्याबद्दल कधीच समीर नलावडेंनी हो कैचू केलं नाही. कपबशी या चिन्हावर लढले आणि जिंकून पण आले. आणि 8 वर्ष राणे कुटुंबाच्या या पूर्ण प्रवासामध्ये 14 पासून ते आतापर्यंत एवढी वादळं आली, अंधार आला, पण कधीच समीर नलावडे सारखे असंख्य आमचे कार्यकर्ते कधी हल्ले नाही, स्वतः बदल विचार केला नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं समीर नलावडेंना डावलून मी करू शकणार नाही, कारण का आम्ही स्वतः बरोबर अशा निष्ठावान कार्यकर्त्यांबरोबर आम्ही त्यांच्यावर कधीच अन्याय करू शकणार नाही. मग कितीही मोठी मला किंमत मोजायला लागली तरी ते मला बोलले तुम्ही विचार करा, मला निवडणूक लढवायची आहे. मी त्यांना हेही सांगितलं तुम्ही आता झाली विधानसभा तुम्ही हरलेला आहात, तुमची इच्छा असेल तर मी तुमच्या मुलाला त्या पॅनलमध्ये घेतो, तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला आणा, त्यांना आपण उभं करू, त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या, असं मी त्यांना आवर्जून सांगितलं. मला वारंवार तुम्ही हे जे काही राजकीय आत्महत्या करत चाललेला आहात ते चुकीचं आहे. पण तरीही त्यांनी मला सांगितलं तुम्ही विचार करा आणि ते तिथून निघून गेले. मग परत सातत्याने पैशाच्या संदर्भात कधी 30 कोटी द्या, कधी 25 द्या, मग तेवढी तुमच्या खात्यातली कामं देता का? मग तेव्हा नितेश राणे भ्रष्टाचारी नव्हता का? आणि 30 कोटी आणि तुम्हाला कणकवली नगर परिषदेचा नगराध्यक्ष मी लढवायला दिलं असतं तरी नितेश राणे भ्रष्टाचारी झाला असता का? तरी तुम्हाला कणकवली भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करायला वाटली असती का? तुम्ही एवढ्यांदा मला भेटले, चव्हाण साहेबांना भेटलेत, कधी तुमच्या केसाला तरी धक्का लागला का? मग कुठल्या अर्थाने भयमुक्त हा कणकवली तुम्ही करणार बोलताय? तुम्हाला 30 कोटी मागण्याच्या बाबतीमध्ये कधीही का चूक तुम्ही केली नाही, पण आता गावभर फिरून शहरभर फिरून आपण सांगतात की हे भ्रष्टाचार करतायत. मग याही बाबतीमध्ये जरा कणकवलीकरांना तुम्ही उत्तर द्या.
की नितेश राणेंनी आणि रवी चव्हाण साहेबांनी, भारतीय जनता पक्षाने तुम्हाला अगर कणकवलीची निवडणूक लढवायला दिली असती, 30 कोटी दिले असते, तर ही नितेश राणे भ्रष्टाचारी झाला असता का? ह्याचं उत्तर कणकवलीकरांना तुम्ही दिलंच पाहिजे. मी काहीच बोलत नव्हतो, पण वारंवार आरोप जे होत आहेत, खोटं बोललं जात आहे, जनतेला फसवलं जात आहे, तुमच्या आजूबाजूला जे लोक बसलेले आहेत त्या कार्यकर्त्यांना तुम्ही फसवताय. फक्त स्वतःचा स्वार्थ विचार करायचा. मी तुमच्या मुलाला लढवायला सांगितलेलं, तुमच्या भावाबद्दल तुमच्याशी बोललेलो, तरी तुम्ही तेव्हा त्यांच्याबद्दल विचार केला नाही. विधानसभेला सांगितलं माझी शेवटची निवडणूक, सांगितलं होतं की नाही? तिन्ही तालुक्यामध्ये फिरून काय बोलत होते? माझी शेवटची निवडणूक. नगरपालिका, नगर परिषद आली, माझी शेवटची निवडणूक. म्हणजे नेमकं शेवटची निवडणूक कुठली ही कधीतरी जनतेला सांगा. कुठली मोजायची आम्ही शेवटची निवडणूक? मोपाच्या जे प्रायव्हेट फ्लाईटचं जे काही विमानतळ आहे त्याच्या गाडीमध्ये काय काय झालेलं? समीर नलावडेंबरोबर कितींदा तुम्ही बसलेलात? सांगू मी त्यांच्या वतीने? तोंड उघडू? मग हेच समीर नलावडे तुम्हाला वाईट वाटले नाही? मग हेच समीर नलावडे तुम्हाला भ्रष्टाचारी वाटले नाही? मला जे पटलं नाही त्याच्यावर मी भूमिका घेतली आणि म्हणून ती शहर विकास आघाडी जन्माला आलेली आहे. ती काय लोकांसाठी जन्माला आलेली नाही, कणकवलीकरांसाठी जन्माला आलेली नाही. तुम्हाला तुमचे 30 कोटी भेटले नाहीत, तुम्हाला तुमचं पद मिळालं नाही, म्हणून शहर विकास आघाडी जन्माला घातलीत. म्हणून नितेश राणे, समीर नलावडे यांच्या बरोबर तुम्ही कितींदा बैठका घेतल्या, कुठे कुठे बैठका घेतल्या, त्याच्याबद्दल मला बोलायला लागेल. मोपाच्या बाहेर निवडणूक एअरपोर्टच्या इथे गाडीमध्ये मी तुमच्या आणि रवी चव्हाण साहेबांबद्दल बरोबर काय काय झालं, तुम्ही समीर नलावडेजींचं कसं कौतुक करत होता. नाही नितेशजी, तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना डावलता येणार नाही हे तुम्ही वारंवार बोलत होता. मला कसंही करून ही निवडणूक नगराध्यक्षाची लढवायची आहे, मग किमान एवढे तरी मला द्या. त्या सगळ्या ऑफर अगर नितेश राणेंनी ऐकल्या असत्या तर आजची ही निवडणूक किंवा आजची ही शहर विकास आघाडी जे सांगितलंय लोकांसाठी केली गेली आहे, कणकवलीकरांसाठी केली गेली आहे. मला कळत नाही, कणकवलीकर दिसतच नाहीयेत कुठे फॉर्म भरण्यासाठी. शहर विकास आघाडीचं राजकीय नेते तिथे दिसले मला, कुठे दिसले व्यापारी समाजाचे लोक, कुठे दिसले कणकवलीकर उत्स्फूर्त पद्धतीने. मुळे ह्यांच्या विरोधात उद्रेक आहेत. कुठे उद्रेक? काय केलं आम्ही अशा लोकांसाठी? काय लोकांच्या विरोधात विकास करणं, लोकांसाठी अडीअडचणी धावून येणं, 24 तास लोकांसाठी राबणं, कोविडच्या काळात स्वतःची आयुष्याची चिंता न करता, जीवाची चिंता न करता. विचारा आमच्या समीरला किती मेहनत त्या लोकांनी, ह्या लोकांनी दिवस रात्र आमच्या लोकांनी केलंय. तेव्हा कुठे होते हे लोक? कुठला पीपीई किट घालून फिरत होते जे आम्हाला दिसले नाहीत? कुठलं तोंड लपवून बसलेले? आणि आता कणकवलीकर फिरून त्यांच्या पॅनलच्या उमेदवारांनी हे माझं ऐकून घ्यावं मुद्दा म्हणून. माझे पत्रकार परिषद ऐकतात हे मला माहिती आहे. सगळे एक दुसऱ्याला मांडीला मांडी लावून बसले आहेत, एक दुसऱ्याकडे बघतायत हे मला माहिती आहे. 5 वाजता पत्रकार परिषद बोलवली आहे ना, मग ह्याचं उत्तर द्या की 2 दिवसापासून तुमच्या पॅनलच्या खालच्या उमेदवारांसाठी तुम्ही मतदान का मागत नाही आहे? फक्त एकच मतदान द्या, ते पण वरती. हे का सांगताय लोकांना? नगराध्यक्षासाठीच फक्त का मतदान मागताय? खालची लोक, जे पॅनलची लोक
ही तुमच्या जीवावरती शहर विकास आघाडी केली आहे ना. मग संदेश पारकर हे नुसतं फक्त स्वतःसाठी का मतदान मागतायत, का खालती मतदान मागत नाहीये, ह्याचं उत्तर त्यांनी आमच्या अगोदर पॅनलच्या खालच्या लोकांना द्यावं. त्यांना उगाच त्यांचा बळीचा बकरा करून टाकलेला आहे. आम्हाला शहर विकास आघाडीबद्दल काही हरकत नव्हती. मी पहिल्या दिवसापासून काही बोललो नाही. आमचा विषयच नाही तो ना. शहर विकास आघाडी करायची करा. पण तुम्ही शिंदे सेनेला बरोबर घेतलंय, उभाटाला बरोबर घेतलंय, काँग्रेसला बरोबर घेतलंय आणि आता त्यांना मतदानच मागत नाहीये त्यांच्यासाठी. शिंदे सेनेबद्दल आम्हाला काही हरकत नाही. निलेशजी या त्या पक्षाचे नेते आहेत. त्यांनी प्रचार कुठे करावा, काय करा, हा पूर्ण त्यांचा विषय आहे. पण अगर आपल्या युतीतली चर्चा अगर कुठे फिसकटली, कमी झाली, पूर्ण झाली नाही, तर मग धनुष्यबाणवर अगर सगळ्याचे सगळे उमेदवार 17चे 17 उमेदवार उभे केले असते ना, तर निश्चित पद्धतीने आम्हाला वाईट वाटलं नसतं. निलेशजींबरोबर आमचं भावनिक नातं आहे. ह्या सगळ्या जणांनी माझ्या अगोदर, मी तर 14ला कदा राजकारणात आलो, निलेशजी 2009ला खासदार झालेले, तेव्हा समीर नलावडेजी, हे आमचे गोट्या सावंत, हे सगळे माझे आमचे कार्यकर्ते, हे त्यांच्याबरोबर जुडून काम करणारे कार्यकर्ते होते. मग युथ काँग्रेसमध्ये काम केलेलं होतं. तेवढाच भावनिक विषय निलेश साहेबांबद्दल आमचा आहे. मी आताही बोलतो, त्यांचा वापर केला जातोय, त्यांना पुढे केला जात आहे. अरे सरळ सरळ उद्धव ठाकरेला फाट्यावर मारताय तुम्ही. तुम्ही राजीनामाचं पत्र दाखवा चला मला. एक तरी माझ्या पत्रकार मित्रांनी त्यांना सांगावं, तुम्ही शहर जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याचा राजीनामाचं पत्र दाखवा. काही अर्थ मी मग कुठल्या तोंडाने तुम्ही या सगळ्या गोष्टी खोटं बोलताय लोकांची? काय अर्थ आहे या सगळ्या गोष्टीला? तुम्हाला तुमच्या बॅनरवर नारायण राणे साहेबांचा मुलगा तिथे लावून मतदान मागायसारखं वाटतं. एवढा उद्धव ठाकरेचा कचरा करायचा आहे तुम्हाला की त्यांच्या जिल्हा प्रमुख त्याला उद्धव ठाकरेचं साधं चिन्ह पण यासारखं वाटत नाही, फोटो पण लावायसारखं वाटत नाही. ही उद्धव ठाकरेची लायकी आम्ही नाही काढली, त्याच्या स्वतःच्या जिल्हा प्रमुखांनी काढलेली आहे, जे अधिकृत आजी जिल्हा प्रमुख आहेत. उद्या ते खरंच जे शिंदे सेनेला सांगतात की मी तुमच्याकडे प्रवेश करतो, खरंच करणार आहेत की पहिलं विचारा. जे त्यांच्या मांडीला मांडी लावून आता माझी पत्रकार परिषद बघतायत ना, त्यांना विचारा खरंच प्रवेश करणार आहे का. कारण काल तर त्यांनी वैभव नाईक आणि उपरकरांबरोबर पत्रकार परिषद घेतली परत एकदा. म्हणून अशा खोटारडेपणाचा आधार घेऊन जनतेची फसवणूक. अगर संदेश पारकर स्वतःच्या गलिच्छ राजकारण, स्वार्थी राजकारणासाठी, लोकांशी काही लेणं देणं नाही, जनतेशी काही लेणं देणं नाही, कणकोलीशी तर मुळीच नाही, फक्त मी आणि माझ्यासाठी पैसा, एवढं एक कलमी कार्यक्रम आहे. मी खोटं बोलत असेल ना, चला बाबांच्या दरबारात आणि मी तिथे उभा राहतो, बोलू सगळ्या बाबांच्या समोर, बालचंद्र महाराजांच्या मठात, चला चला मी उभा राहतो आणि जो सांगा नितेश राणे खोटं बोलतोय, चला आमचं स्वयंभूच्या इथे उभा राहू आणि सांगू, तिथे उभा राहू आणि सांगू की नितेश राणे खोटं बोलतोय. आम्ही काय बोलत नाही म्हणून आम्ही काय आरोप सहन करणाऱ्यापैकी नाही. जेव्हा ह्या प्रस्तावाबद्दल की तुम्हाला संदेश पारकरांना भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायचं की नाही, या बाबतीमध्ये जेव्हा मी स्वतः राणे साहेबांशी बोललो, कारण मला त्यांच्याशी, ते आमचे नेते आहेत, त्याची परवानगी घ्यायला लागते. राणे साहेबांनी पण मला स्पष्ट नकार दिला, नितेश तू अशा लोकांना पक्षामध्ये घेऊ नकोस.
बिलकुल गरज नाही तुला. तुम्ही लोकांनी काम केलंय, तू असेल, समीर नलावडे असतील, तुम्ही लोकांनी कामं केली आहेत लोकांची. मला स्पष्ट एक्झॅक्ट वाक्य बोलायचं तर अशा चपट्या पायाच्या लोकांना पक्षात घेऊ नका, हे राणे साहेबांचं वाक्य. आणि म्हणून आम्ही साहेबांचा शब्द ऐकला त्या दिवसापासून मी दरवाजे माझे बंद केले की मी नाही करणार. साहेबांची इच्छा नाही ना तर मी नाही भारतीय जनता पक्षामध्ये घेणार. मी नाही समीर नलावडेंसारख्या माझ्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय करणार. मग कितीही मोठी किंमत मला मोजून दे, कितीही मोठीची किंमत. मला ह्या माझ्या खंद्या कार्यकर्त्यांच्याच जोरावर 2014ला जे काय आम्हाला नुकसान झालं 14 ते 24 मध्ये पर्यंत याच सगळ्या माझ्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या खांद्यावर मी परत एकदा राणेसाहेब आणि भारतीय जनता पक्षाची ताकद आम्ही इथे वाढून दाखवली की आज राणेसाहेब खासदार आहेत, मी भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. निलेशजी दुसऱ्या पक्षात असले तरी पण निलेशजी निवडून आले. जे राणे साहेबांचं वलय वजन ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादामुळे, रवी चव्हाण साहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही परत उभं केलं या सगळ्या कार्यकर्त्यांच्याच जोरावर. म्हणून मी या कार्यकर्त्यांच्यासाठी कितीही मोठी किंमत मोजायला लागेल, कितीही माझ्यावर टीका करते, सगळे सगळे एकत्र आलेत माझ्या विरोधात, सगळे विरोधात आलेत माझ्या विरोधात. का? कारण का मी काम करतो. मी लोकांसाठी पालकमंत्री म्हणून गेल्या 11 महिन्यामध्ये कुठल्याही पद्धतीची तडजोड केली नाही, विकास करून दाखवला 11 महिन्यामध्ये. म्हणूनच तुम्हाला माझ्या पक्षात यासारखं वाटलं ना हो संदेश पारकर. पण पक्षामध्ये येत असताना कधी माझ्या 5 कार्यकर्त्यांना नितेशजी उभं करा, MMB मध्ये नोकरी द्या असं सांगितलं नाही, त्यांना उद्योगधंदे उभे करून द्या असे सांगितलं नाही. मला तुम्ही काय देताय, मला हा आकडा द्या आणि मला हे पद द्या, मी लगेच येतो असा सांगणारा व्यक्ती भ्रष्टाचार मुक्तची भाषा करतो. उलटा आम्ही स्वच्छ राहण्याची भूमिका घेतली आणि म्हणूनच आज ही निवडणुकीमध्ये सगळ्याचे सगळे आमच्या विरोधात गेले असले तरी, नितेश राणेच्या विरोधात सगळे गेले असले तरी मला माझ्या कणकोलीकरांची साथ आहे, आशीर्वाद आहे. माझ्या कणकोलीकरांना माहिती आहे त्यांचा नितेश राणे हा चुकलेला नाही, दिवस रात्र मेहनत करतो. जगाच्या पाठीवर महाराष्ट्रात कुठेही असला तर कणकोलीकरांना जेव्हा जेव्हा माझी गरज आहे तेव्हा तेव्हा मी तिथे येऊन उभा राहतो. माझं नातं हे फक्त निवडणुकीपुरतं नाही आहे. मी आज घराघरामध्ये जाऊन जेव्हा बसतो तेव्हा मला प्रचार पण करायला लागत नाही, कारण का मी 365 दिवस 24 तास या लोकांच्या संपर्कात राहणारा एक कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधी आहे. तुमच्यासारखे डील करणारा माणूस नाही आहे, खोटं बोलणारा माणूस नाही. हिंमत असती तर करायचं ना उभाटाचं पॅनल उभं, मशाल चिन्हावर उभं राहायचं ना. उद्धव ठाकरेवर विश्वास नाही, हिंमत असती तर दाखवायचं उभं राहून. सांगा तुमच्या आजूबाजूच्या आता सहकार्यांना जे तुमच्याबरोबर माझी इंटरव्ह्यू माझे हे पत्रकार परिषद बघतायत, एकट्यासाठी 30 कोटी मागितलेले की त्यांना पण वाटून देणार होता, सांगितलं होतं त्यांना. आणि म्हणून मी परत एकदा तुम्हाला सांगतो, मी अतिशय स्पष्ट भूमिके घेऊन आम्ही उद्याचं मतदान लोकांकडे मागायला जातोय. कणकोलीकरांना मी एवढीच साथ देतो, मागतो, एवढाच आशीर्वाद मागतो की आज तुमचा आमदार, तुमचा नितेश राणे, तुमचा समीर नलावडे, त्यांनी तुमच्यासाठी आंदोलनं केली, तुमच्यासाठी मेहनत केली. कुठल्याही जीवाची पर्वा न करता माझ्या कणकोलीकरांसाठी दिवस रात्र आम्ही राबतोय, मेहनत करतोय. कारण का कणकोलींनी आम्हाला खूप दिलेला आहे. राणे कुटुंबाची ती ओळखच कणकोली आहे. सिंधुदुर्ग कुठे? कणकोलीमध्ये.
राणे कुटुंब कुठलं? कणकवली. म्हणून राणे साहेबांकडून, मोठ्या साहेबांकडून आमच्या कणकवली काढून घेण्याची हे जे काय मनसुबे तुम्ही आखताय ना, खोटं बोलून, लोकांना फसून, लोकांना सोडा, तुमच्या सहकार्यांना फसवताय. शहर विकास आघाडीमधल्या तुमच्या त्या उमेदवारांना फसवताय. कालपासून एक एक मत का मागताय ना, सांगा त्यांना, उत्तर द्या त्यांना. नाहीतर त्या उमेदवाराला सांगीन, मला फोन करा तुम्ही, मी कणकवलीत बसलेलो आहे, मी तुम्हाला पुरावे द्यायसाठी तयार आहे. कुठे कुठे एक एक मत मागितलं जात आहे, मी व्हॉइस रेकॉर्डिंग दाखवतो तुम्हाला, कुठे कुठे एक मत मागितलं जात आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, मला कणकवलीची सेवा करायची आहे. आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, आज एक कॅबिनेट मंत्री म्हणून माझ्या शहर एक आदर्श शहर तयार झालं पाहिजे. यासाठीच मी आदरणीय समीर नलावडेजींना आम्ही नगराध्यक्ष म्हणून उभं केलेलं आहे. आणि माझे सगळेचे 17चे 17 उमेदवार हे माझ्या कणकवलीच्या सेवेसाठी, विकासाची जबाबदारी गॅरंटी नितेश राणेची आहे. आज 5 वर्षाच्या मतदानाच्या 1 दिवसाच्या अगोदरची माझी ही पत्रकार परिषद मी माझ्या मतदार बंधू भगिनींना सांगेन, तुम्ही आपल्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवा. ही माझी पत्रकार परिषद नाही, तुम्हाला ऍफिडेव्हिट आहे की 5 वर्ष तुमचा असा विकास करून दाखवेन, या शहराचा असा चेहरा मोहरा बदलून दाखवेन, असा एक आदर्श शहर बनवून दाखवेन की तुम्हाला अभिमान वाटेल की तुम्ही ज्या शहरामध्ये राहताय ते एक जागतिक दर्जाचं शहर आहे, चांगल्याच्या चांगले प्रकल्पाच्या शहरामध्ये आहेत. असं शहर बनवून दाखवण्याची गॅरंटी ही माझी असेल, जबाबदारी माझी असेल, हे मी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्याला सांगतो. म्हणून उद्या सकाळी माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनींना आणि तरुण मित्रांना सांगेन, आपण मोठ्या संख्येने बाहेर यावं आणि परत एकदा भारतीय जनता पक्ष, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, ज्यांनी आपल्याला आज सकाळीच आवाहन केलेलं आहे, आदरणीय पंतप्रधान आमचे नरेंद्र मोदी साहेब, आपले दादा आदरणीय राणे साहेब, आदरणीय रवी चव्हाण साहेब, या सगळ्या जणांचा साथ घेऊन, आशीर्वाद घेऊन आम्ही आपला मतदानारूपी आशीर्वाद मागण्यासाठी उद्या सकाळी आपण मोठ्या संख्येने बाहेर यावं आणि अशा फसवणूक करणाऱ्या लोकांना, खोटं बोलणाऱ्या आणि स्वार्थी लोकांना कणकवलीपासून दूर ठेवावं, एवढीच विनंती या निमित्ताने करतो. धन्यवाद. बोला. मागच्या 5 वर्षाच्या निवडणुकांमध्ये तुम्ही कणकवलीच्या विकासाचं एक विजन मांडलं, त्यामध्ये प्रामुख्याने पोस्टार सारखं स्कूल असेल किंवा दानवली नदीवरचा बंदर असेल, स्पोर्ट कॉम्प्लेक्स असेल, अनेक बाबी पूर्तता झाल्या. मात्र पुढच्या 5 वर्षासाठी तुम्ही अशी कोणती ठोस कामं कणकवलीकरांसमोर मांडताय की ती तुमची पुढच्या 5 वर्षात पूर्ण होतील? मग असंख्य महत्वाची कामं. त्या दिवशीची अगर तुम्ही माझी पत्रकार परिषद पाहिली, मी कागद हातात न घेता मी सगळे अतिशय विस्तृत पद्धतीने या कणकवली शहराला आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्व वाढवण्यासाठी, कारण का त्याही दिवशी जसं मी तुम्हाला बोललो की आपण आपल्या इकडे हा फ्लायओव्हर झाल्यानंतर बरेपैकी आपल्या बाजारपेठाचं महत्त्व थोडं 40% तरी किमान कमी झालेलं आहे. आणि त्यामुळे आमच्या ह्या कणकवली शहरामध्ये लोक थांबली पाहिजे, लोकांनी बाजारपेठ फिरलं पाहिजे. म्हणून ह्या कणकवलीमध्ये एक चांगला अम्युजमेंट पार्क उभं करणं. उदाहरण, तुम्ही मुंबई पुणे हायवेवर जात असताना तुम्हाला खोपोलीमध्ये लेफ्ट मारून इमॅजिकाला जायची संधी भेटते, त्याच्यामुळे तुम्ही तिथे थांबता, काही तास खोपोलीमध्ये घालवता, शहरामध्ये गुंतवणूक करता. तसंच एक चांगला अम्युजमेंट पार्क आमच्या कणकवलीमध्ये समीर नलावडेजींची चर्चा करून मी ते उभं करण्याचा शब्द देतो. ती तयारी माझी सगळं आहे, त्या दृष्टिकोनातून माझं बोलणं सुरू आहे. फ्लायओव्हरच्या खालती जे काही सुशोभीकरण आम्हाला करायचं आहे, एक चांगलं भाजी मार्केट आणि अतिशय चांगलं पार्किंगची सुविधा, ड्रेनेजची सुविधा,
या सगळ्या सुविधा मी तुम्हाला परत सांगतो, ही सुवर्ण संधी का आहे? कारण का आज कणकवली देवगड वैभववाडीचा आमदार हा पालकमंत्री आहे आणि कॅबिनेट मंत्री आहे. मी वारंवार सांगतोय, निधी आणण्याची सगळी ताकद आणि क्षमता ही माझ्यामध्ये आहे. राज्य सरकार म्हणून राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, मुख्यमंत्री आहेत, माझ्या घरात मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मला माहिती आहे की राज्य सरकारची प्रत्येक फाईलची शेवटची सही ही आदरणीय मुख्यमंत्र्यांची असते. मग ते नगरविकास खातं असो की अर्थ खातं असो. कालच आदरणीय दादा अजितदादा पवारनी आपल्या स्वतःच्या भाषणामध्ये उल्लेख केलाय की मी अर्थमंत्री असलो तरी प्रत्येक फाईलवर अंतिम सही ही मुख्यमंत्र्यांची असते, अर्थमंत्री, फायनान्स मिनिस्टर. आणि म्हणून निधी आणण्याची जबाबदारी ही जशी आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी समीरला समर्थन देऊन पाठिंबा देऊन जशी केलेली आहे, तसं येणाऱ्या 5 वर्षामध्ये कणकवलीला लागेल तेवढी निधी. आता त्यांचे स्वतःचे मंत्री उदय सामंतजी काय बोलतात की बाबा आम्ही पालकमंत्र्याकडे जाऊन निधी मागू शहर विकास आघाडीच्या व्यासपीठावर. मग यापेक्षा पालकमंत्र्यांच्याच पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवाराला तुम्ही थेट निवडून दिलं तर तुम्हाला अशा पद्धतीने फ्लायओव्हर येण्याची गरजच नाहीये. थेट कणकवलीमध्ये या ना. असं कशाला फिरून येण्याची गरज आहे? थेट या कणकवलीमध्ये, थेट भारतीय जनता पक्ष म्हणून या. भारतीय जनता पक्ष म्हणून थेट सांगा की आम्हाला निधी द्या. आम्ही समीरला कोण नाही बोलणार आहे? फडणवीस साहेब आणि सगळेजण आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. निलेश राणे यांनी जो व्हिडिओ केलेला होता त्यानंतर जे काही वातावरण निर्माण झालं होतं त्यावरून रोहित पवारांनी एक ट्विट केलेला आहे, भाऊबंदकीचा वाद आम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने असतो आणि आता जो वाद निर्माण झालाय असा त्यांनी दावा करत भाजपनं हा वाद निर्माण केलाय आणि त्याच्यावर राणे बंधूंनी किंवा कुटुंबियांनी पडदा टाकावा असं रोहित पवार म्हणतात. असं ठीक आहे, ते रोहित पवारांची तशा काही सूचना असतील, पण आमच्या कुटुंबामध्ये असं काय वाद होण्याचं काय कारण नाही. परत समजून घ्या, आम्ही सगळे प्रगल्भ लोक आहोत. निलेश राणेजी हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत. आता शिवसेनेचे आमदार असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाचं काम केलं असतं, राष्ट्रवादीचं काम केलं असतं, तुम्हाला आवडलं असतं का? आवडलं असतं का? आमच्या राणे साहेबांनी हे संस्कारच आमच्यावर टाकलेले आहेत. आम्ही जिथे असतो तिथे 100%, 99% नाही, चायनीज मॉडेल नाही. राणे हे ओरिजिनल. आणि म्हणून ज्या पक्षामध्ये आहोत, भारतीय जनता पक्षामध्ये आहोत, 100% योगदान. शिवसेनेमध्ये आहोत 100% योगदान, 99%, 99 पण नाही. आणि म्हणून निलेश राणेंची भूमिका त्यांच्या पक्षाच्या अनुसार बरोबर आहे ना, काय हरकत नाही. त्यांनी त्या पक्षाच्या वतीने ते येतील, बोलतील, करतील. फक्त आमची सगळ्यांची एवढीच अपेक्षा होती की निलेश साहेबांनी आणि म्हणजे किंवा शिंदे सेनेने अगं ठरवलं असतं ना, जसं आम्ही मालवण असो किंवा सावंतवाडी आणि बाकीच्या भागामध्ये, वेंगुर्ला भागामध्ये आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून लढतोय. आम्ही नाही स्वतंत्र पॅनल असं उभं केलंय, कमळ चिन्हावर लढतो. तसं धनुष्य बाणवर अगर लढले असते ना तर अजून सन्मानपूर्वक या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. म्हणून ते निलेशजी त्यांच्या जागेवर बरोबर आहेत, ते त्यांचं काम करतात, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय. कळलं ना? म्हणून रोहित पवारांनी आपल्या आपल्या पद्धतीने त्यांनी सूचना दिल्या, त्याच्या सूचनेसाठी आम्ही आभार. थँक्यू. नितेशजी, काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्गात होते आणि त्यांनी म्हटलं आहे की आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील होतो. आमची आग्रही भूमिका होती की युती व्हावी, तशी राणे साहेबांची इच्छा होती, तशी आमची. अहो, राणे साहेबांची ही इच्छा होती दिनेशजी की शहर विकास आघाडी नाही व्हावी. शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंबरोबर नाही यावं. ह्याच खुर्चीवर बसून राणे साहेबांनी पत्रकार परिषद घेतली. काय हो, तेव्हा दिनेश दुखंडे नव्हते इकडे. याच खुर्चीवर बसलेला राणे साहेब, तेव्हा त्यांनी व्यक्त केलेलं की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी मी स्वतः बोलणार, उद्धव ठाकरे बरोबर जायचं नाही. त्याबद्दल तुम्ही कधीच विचारत नाही. तुम्हाला क्लिप पाठवतो पत्रकार परिषदेची. म्हणून आता निवडणुकीच्या मतदानाच्या 1 दिवसापर्यंत पण युती का झाली नाही? काय च्युइंगम निघत नाही की काय? च्युइंगम निघत नाही की काय? उद्या मतदान आहे. उद्या
तुम्ही मला वाटतं 5 तारीख 10 तारीख 31 डिसेंबरला पण तेच प्रश्न विचाराल. नाही, पण त्यातली एक घटना अशी होती की सुरुवातीला एकनाथ शिंदेचे तुमच्या बॅनरवर म्हणजे महायुतीच्या बॅनरवर फोटो होते आणि नंतर जेव्हा असा निर्णय झाला की वेगवेगळे घटना किंवा निर्णय झाला नव्हता तरी त्यांचे फोटो त्या बॅनर विदाऊट निर्णय आम्ही अशा नेत्यांचे अन्य नेत्यांचे बॅनरवर फोटो लावू शकतो का? तुम्ही मला सांगा ना जरा. त्यांची परवानगी न घेता ठीक आहे, कोणाची तरी त्या पद्धतीने चूक झाली, आम्ही सांगितलं बाबा थांबा, युती झाल्यावर सन्मानपूर्वक चांगले बॅनर. अहो शिंदे साहेबांबद्दल केवढं सन्मान आहे ना आमच्या मनामध्ये, ते आम्हाला एक बॅनरवर सांगण्याची गरज नाही आणि कोणाला सिद्ध करण्याची गरज आहे. शिंदे साहेबांना चांगलं माहिती आहे. कारण की उद्धव ठाकरेंनी जे त्यांच्यावर केलेला अन्याय तसाच तो अन्याय आदरणीय राणे साहेबांनी पण भोगलेला अगोदर आणि म्हणून कोणाची परवानगी न घेता युती झाल्याशिवाय कोणाच्या अशा बॅनरवर फोटो लावणं हे नैतिक दृष्टिकोनातून चुकीचं असल्यामुळे आम्ही तो विषय टाळला. उलट त्याचं कौतुक झालं पाहिजे. मंत्री आशिष शेलार यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की उबाटासोबत जे गेले त्यांच्या हाती त्यांनी मातीच चाकली, कणकवली सुद्धा पराभवात त्यांच्या हाती लागल्याचं त्यांनी म्हटलं. अहो परकर उबाटा हे लोक ना उद्धव ठाकरेचे पण होऊ शकले नाही. संदेश पारकरांनी त्याचाच कचरा करून टाकलाय. म्हणजे तुम्ही सांगा उभाटाच्या जिल्हा प्रमुखालाच वाटत नाही काही मशाल चिन्ह वापरावं, कितीच कचरा करणार त्या उद्धव ठाकरेचा. काही लिमिट आहे की नाही? म्हणजे तुम्हाला वाटलं नाही की माझ्या पक्षाच्या पक्षप्रमुखाचे चिन्ह घ्यावं? एवढं मशालवर राग आहे. प्रचार संपायला काही तास शिल्लक आहेत. निवडणूक आयोगानं 20 नेत्यांची एक यादी तयार केली ज्यामध्ये प्रलोभनं दाखवली गेली होती. त्यांच्या विरोधात म्हणजे त्यांच्या विरोधात कारवाई करायचं निवडणूक आयोग ठरवते, ज्यामध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, गुलाबराव पाटील, चित्रा वाघ यांचाही समावेश आहे. काय करू? दिग्गज नेत्यांचा समावेश. प्रलोभनं दाखवली म्हणून 20 नेत्यांची एक यादी तयार केलेली आहे निवडणूक आयोगानं. हो ना, तर त्याची माहिती घेतो आणि सांगतो. तू फोन जिथे ठेवला तिथे तसं ठेवू नको, चुकीच्या पद्धतीने वाटतंय. अशा गोष्टी आमच्या कंटकुलीत होत नाहीत. आणखी एक विषय होता की आपले बंधू निलेश राणे यांनी असं म्हटलं आहे, एक गौप्यस्फोट केला आहे की ते आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर रवींद्र चव्हाणांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना भाजपमध्ये येण्याची वारंवार ऑफर दिली आहे आणि आपण कधीही एकनाथ शिंदेना सोडणार. मला असं वाटतं हा प्रश्न आहे ना तुम्ही सन्मान्य चव्हाण साहेबांना विचारा. खरंच चव्हाण त्यांनी कोणाच्या बद्दल बोललेत? चव्हाण साहेबांबद्दल बोललेत की नाही? तर मी आपल्याला विनंती करतो, निलेश साहेबांचा आणि त्यांच्यामध्ये असा काही डायलॉग झाला असेल. आता माझ्या आणि संदेश पारकरच्या मधला डायलॉग सांगितला का नाही तुम्हाला? पण त्यांच्या आणि रवी चव्हाण साहेबांमध्ये काय डायलॉग झाला मी कसं सांगू शकतो? उगाच चुकीची कुठली माहिती देण्यापेक्षा जे 2 जबाबदार नेते आहेत, निलेशजी पण जबाबदार आहेत, चव्हाण साहेब पण जबाबदार, त्यांना विचारा ना. मी सांगू शकतो संदेश पारकरांनी कसे 30 कोटी माझ्याकडे मागितले, ती माझी जबाबदारी. पण त्याबद्दल मी त्यांच्या दोघांबद्दल नाही सांगू शकतो. प्रामुख्यानं राग रवी चव्हाण यांच्यावरच दिसतोय. प्रामुख्यानं राग 3 तारखेनंतर उत्तर देऊ ना या सगळ्या गोष्टीचा. आम्हाला ही निवडणूक जरा आमच्या मतदारांसाठी काढून दे ना. कोणाला काय पडलं नसेल मतदारांचं ना, तर आम्हाला आमच्या मतदारच आमचे केंद्रबिंदू आहे. उद्याचं मतदान करत असताना युती का झाली नाही, रवी चव्हाणवर राग आहेत का, ह्या विचार करून मतदान नाही करणार कोण. मला 18 प्रकारचे नागरी सुविधा भारतीय जनता पक्ष देऊ शकेल का? हो देणार. चला कमळला मतदान. ह्यासाठी उद्याचं मतदान आहे. रवी चव्हाणवर राग आहे की नाही, दाबा ईव्हीएमचं बटन. सर, कणकवली शहर विकास आघाडीने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कणकवली शहराची ब्लूप्रिंट ही जाहीर करणार असल्याचं सांगितलेलं, मात्र ती अद्याप जाहीर केली गेलेली नाही किंवा कणकवलीच्या विकासाचा मास्टर प्लॅन मांडणार लोकांसमोर असं सांगितलं होतं. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, अद्यापपर्यंत ही मास्टर त्यांचा जो प्लॅन होता विकासाचा तो आलेला आहे. अहो कसा दाखवणार मास्टर प्लॅन जेव्हा आज त्यांचे नगराध्यक्षाचे उमेदवार अगर स्वतःसाठी मत मागत असतील तर बाकीच्या लोकांना त्यांनी बुडवलंच आहे ना. बिचारे बाकीचे उमेदवार करणार काय 17 आणि कसली ब्लूप्रिंट, कसं दाखवणार ब्लूप्रिंट?
काहीतरी शहराच्या विकासासंदर्भात वाचलं पाहिजे ना. जो माणूस स्वतःसाठी पैसे मागतोय तो कसली ब्लूप्रिंट दाखवणार तुम्हाला? आता पुढचे सांगायला देऊ नका. बायका पोरं माझी पत्रकार परिषद बघतात. काय बोलता तुम्ही? तुम्ही ब्लूप्रिंट, विकासाची ब्लूप्रिंट आणि संदेश पारकरचा काय संबंध? काय संबंध हे सांगा तरी. इथे किती कणकोलीकर आहेत. आपण भयमुक्ती बरोबर आर्थिक प्रलोभनही दाखवली जातात असंही त्यांनी आमच्याकडून नाही, उलटा आम्ही झुकलो नाही. आमचं कौतुक करायला पाहिजे. मी माझी भूमिका स्पष्ट केली. मी देणार नाही, मी अशी करणार. तर संदेश पारकर इथे बाजूला बसला असता समीर नलावडेच्या जागी. अगर हो बोललो असतो आणि त्याला पद दिलं असतं तर बाजूला असता. नितेश राणे किती चांगला आहे असं करत विचार असा हलतो की नाही? मग साहेब सातत्याने 15 आई शपथ कमर दुखायला लागली. साहेब, कणकवलीच्या निवडणुकीमध्ये 10,000 मतदारांना वाटप केलं जात आहे भाजपकडून, असा शहर विकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप झाला. परंतु गेले काही दिवस कणकवली शहरामध्ये शहर विकास आघाडीकडून सुद्धा पैशांचं वाटप होत असल्याची चर्चा कणकवलीच्या जनतेमध्ये आहे. तर त्याबाबत आपला तक्रार करा. मी आपल्याला विनंती करतो, कोणी असे पैसे वाटत असतील त्याबद्दल तक्रार करा ना राज्य निवडणूक आयोगकडे. मी दखल घेतो ना त्याची. मी सांगतो ना कारवाई करण्यासाठी. अहो माझा हा आरोप, मला तुम्ही स्पष्ट सांगतो, आज जे आमच्यावर आरोप करणारे उद्या आरोप केले नसते अगर आम्ही त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या असत्या तर. रवी चव्हाण त्यांचे नेते झाले असते, राणे साहेब त्यांचे नेते झाले असते. नितेश राणे तर एकदमच आवडता नेता झाला असता. मला नितेश राणे का आवडतो असं निबंध लिहिले असतं. अरे काय बोलू तुम्हाला? म्हणून त्यांनी मला कुठल्या नैतिक दृष्टिकोनातून माझ्यावर आरोप करतायत हे पहिलं त्यांना विचारा. आणि त्यांनी अगर हे आरोप फेटाळले तर त्यांना मी सगळे डिटेल, मी अजून माझ्याकडे आज काय 5 वाजले आहेत, 10 वाजेपर्यंत आहे. मी परत 7 वाजता पत्रकार परिषद घेईन, 8 वाजता घेईन, 9 वाजता आरोप नकारून दाखवावं त्यांनी. शिवसेना भाजप फक्त एकत्र आहेत. दीपक केसरकर काल असं म्हणाले की भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत. भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत. असं कुठले विरोधक? अरे विरोधकच संपलेत महाविकास आघाडी. आम्हीच खेळतोय इथे. महाविकास आघाडी दुर्बीण घेऊन पण दिसत नाहीयेत. भारतीय जनता पक्षाच्या आमचे फडणवीस साहेबांबरोबर, अमित शाह साहेबांबरोबर, दीपक केसरकर साहेबांचे एवढे चांगले संबंध आहेत. त्यांचा एक पाय भाजप, दुसरा पाय शिवसेनेमध्ये आहे. या सगळ्या निवडणुकी हा थांब ना जरा, व्यवस्थित उत्तर. काय प्रॉब्लेम आहे? तुला कोल्हापूर सुखरूप पाठवतो मी. कॉन्क्रीटचा रस्ता केला मी गगनबावड्याचा, बघ जरा. मग ते 2024ला भारतीय जनता पक्षाच्या वतीने लढवणार होते आमदारकी. विचारा हा की नाही आमचे दीपक केसरकर साहेब? सांगा ना. अहो काय, मी आतापर्यंत नैतिकता पाळली, मी काय बोललो नाही. बोलण्यासारखं खूप आहे, पण शेवटी ही निवडणूकच अगर तुम्ही दुसरीकडे भरकटत असाल ना तर मला 10%च बोलायला लागला आता. म्हणून माझं म्हणणं आहे की मतदारांना खोटं बोलू नका. मतदारांशी खरं बोलून तुम्ही मतदान मागा. भारतीय जनता पक्ष तुम्हाला एवढी का एलर्जी होते हे आम्हाला माहीत नाही. कारण तुम्ही सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्याच नेते मंडळांना मदत मागतात, त्यांनाच मानता. आदरणीय शिंदे साहेब पण दिल्लीमध्ये जाऊन आमच्याच अमित शाह साहेबांना भेटतात. मग काल जेव्हा शिंदे साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये आले, का कणकोलीत आले नाही प्रचाराला? का आले नाही? कारण त्यांनाच मुळामध्ये हे सगळ्या गोष्टी कदाचित आवडल्या नसतील. जे त्यांच्या जे नेत्यांनी का जे थेरं करून ठेवले आहेत ना, उगाच निलेश साहेबांना पुढे केलंय. संदेश पारकरची अशी वेळ आली आहे ना, राणे साहेब एका राणेचा फोटो बॅनरवर लावून मतदान मागायला लागतंय. विचार करा, ही नारायण राणे साहेबांची ताकद आहे आणि ही आमच्या कणकोलीची ताकद आहे. तुझी हिंमत असती ना, उद्धव ठाकरेचा फोटो लाव. का गप्प बसले वैभव नाईक आणि त्यांचा तो युवा प्रमुख, त्याचा भाऊ का गप्प बसलाय? उद्धव राणे साहेबांच्या मुलाचा फोटो लावून तुम्हाला मतदार मागण्याची पाळी तुमच्यावर आलेली आहे. कारण तुमचा उद्धव ठाकरे तुम्ही स्वीकारले की संपलेला आहे तो.
बोल. महायुतीतले सगळे नेते आता अरे थांबा ना, हे थांब ना नितेशजी, मी पुढे पळत नाही, थांब ना, ह्याचं घेतो ना, तुमचं विधान आता तुम्ही जे केलं त्याबद्दल विचारायचंय की तुम्ही थांबा, ह्याचं घेतो पण. नगरपालिका नगरपंचायतीच्या सगळ्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, तुम्ही सगळे महायुतीतले नेते पायाला भिंगरी लावून सगळे प्रचार करताय, मात्र ठाकरे बंधू मुंबईच्या बाहेर कुठंच दिसले नाहीत प्रचाराला. अरे कुर्ता खराब होणार ना, भांग बिंग खराब होईल ना, अशी हवा बिवा लागेल आम्हाला धूळविळची सवय आहे, ते काय मेकअप बिकअप खराब होतो ना त्याच्यामुळे, घाम बी मिळेल. मुंबई महापालिकेसाठीच त्यांचा प्रयत्न चाललाय आटोकाट. मुंबई महापालिकेमध्ये हिंदुत्वाचा झेंडा फडकणार, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा झेंडा फडकणार. आमची मुंबईचा DNA हा हिंदुत्वाचा आहे, आणि म्हणून हे दोघं कितीही एकत्र आले तरी या जिहादी हृदय सम्राटकडे आमची मुंबई आम्ही द्यायला देणार नाही. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय आमचे अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाचा भगवा झेंडा तिथे डौलानी मुंबई महापालिकेवर फडकणार, एवढं तुम्हाला स्पष्ट सांगतो. महायुतीचा भगवा फडकणार. नितेशजी, तुम्ही असं म्हणाला की दीपक केसरकर यांचा एक पाय शिवसेनेत आहे तर दुसरा पाय भाजपमध्ये आहे, हो. आणि 2024 ला ते भाजपमधूनच निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. 2029 ला दीपक केसरकर 100% भाजपचा भाग असू शकतात. आता तुम्ही इथून 35 मिनिटावर जा आणि सावंतवाडीमध्ये विचारा त्यांना, नाही, तुमच्याकडे इतकी माहिती आहे म्हणून म्हटलं. पूर्ण त्यांना सांगा. पहिलं विचारा नितेश राणे बोलतोय खरं आहे की नाही, बाकीचे तेच सांगतील, बाकीचे ते सांगतील ना. आणि 29चा प्रश्न तुम्ही 29च्या सुरुवातीला मला विचारा, आता नको. नाही, रवींद्र चव्हाण साहेबांची एक घोषणा आहे 100% भाजप. तुम्ही मला एक सांगा, कुठला पक्ष असा स्वतःच्या ताकदीवर 100% वाढवण्याची इच्छा नसलेला एक पक्ष मला तुम्ही दाखवा. दिनेशजी, प्रत्येकाची दिनेशची इच्छा आहे की माझा पक्ष 100% या राज्यामध्ये सत्तेमध्ये यावं. आज प्रदेश अध्यक्ष म्हणून त्या खुर्चीवर बसलेले आमचे चव्हाण साहेब यांनी आपल्या पक्ष संघटनेलाच वाव देणं, पक्ष संघटनेलाच वाढवणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे की नाही, आणि म्हणून त्यांच्याकडून तेच वक्तव्य अपेक्षित आहे. सरकार चालवण्याच्या वेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी महायुती या सगळ्या गोष्टी बोलणं अतिशय त्यांच्या साजेसर आहे, पण आमचे चव्हाण साहेब बोलत असताना त्यांनी भारतीय जनता पक्षात वाढवणं हे त्यांच्या तोंडातून निघालंच पाहिजे. शहर विकास आघाडीच्या दोन्ही प्रचारात नाही, बॅनरवर नाही, मात्र काल पत्रकार परिषद घेऊन दोन्ही माजी आमदारांनी थेट आवाहन केलंय मतदारांना की भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी कणकवली नगरपंचायत संदेश पात्रांना निवडून द्या. म्हणून आता हे पत्र तुम्ही इथून तिथेच जाणार आहेत ना, विचारा त्यांना. नितेश राणे बोलतोय की तुम्हाला न विचारता 30 कोटी मागितले आहेत, आजूबाजूचे विचारतील अरे आमचं काय, त्याच्यातलेच आहेत ते, त्याच्यातलेच आहेत. म्हणून ह्या लोकांना काही अर्थ नाही. आम्हाला विकासाच्या आधारे आज निधी आणण्याची क्षमता कोणामध्ये आहे हो, मुख्यमंत्री कोणाचा आहे हो. म्हणून अगर या राज्यामध्ये सबकुच अगर देवाभाऊ असेल तर दुसऱ्याकडे जाण्याची गरज काय आपल्याला, दुसऱ्याकडे मतदान करण्याची गरजच नाही मतदार बंधू भगिनींना. बोला. कणकवलीच्या डीपी प्लॅन संदर्भात गेले काही दिवस चर्चा सुरू होती. नगरपंचायतीची कालावधी संपल्यानंतर हा डीपी प्लॅन जे काम होतं ते थांबलेलं. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात माजी आमदार राजन तेलींवर आरोप केला की शहरामध्ये ठराविक जागांवर जिल्हा परिषद अध्यक्ष असताना तेलींनी आरक्षण टाकली. येत्या काळात तुमची सत्ता आल्यावर त्याची डीपी प्लॅन संदर्भात आरक्षणाबाबत आपली काय भूमिका? बघा, डीपी प्लॅनच्या माध्यमातून शहराचं पुढच्या 25 वर्षाचं नियोजन करायचं असतं. म्हणून डीपी प्लॅन बनवत असताना अतिशय विचारपूर्वक, ह्याच्यामध्ये कोणीच राजकारण कुठल्या पद्धतीचे आणू नये असं मताचा मी आहे. राजकारण याचा काही संबंध नाही. जे शहराला लागत असणाऱ्या ज्या ज्या फॅसिलिटीज आहेत, ज्या सुविधा आहेत, त्या सगळ्या देण्यासाठी अतिशय चांगलं नियोजन केलं जाईल. सगळ्याशी चर्चा विनिमय केला जाईल, सगळ्यांशी बोललं जाईल, तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल, आणि कणकवली शहराला एक आदर्श शहर बनवण्यासाठी ज्या डीपी प्लॅनची गरज आहे त्या डीपी प्लॅन तयार केला जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल. राणे सर, आता निलेशजी म्हणाले की होणारी युती कुठली रवींद्र चव्हाणांमुळे, आणि रवींद्र चव्हाण राणे साहेबांचा ग्रुप करून स्वतःचा ग्रुप तयार करून पाहत आहे, कितपत तथ्य आहे? कुठे म्हणाले?
मागून आपण आता मी ऐकलं नाही, ऐकल्यानंतर उत्तर देईन. मला तुम्हाला परत सांगतोय, यासाठी तुमच्याकडे 4, 5, 6, 7 डिसेंबर आहे ना हो. उद्याच्या मतदानाबद्दल आम्हाला जास्त चिंता आहे की उद्याच्या मतदान हे आमच्या मतदार विकासावर केलं पाहिजे, जेणेकरून आमची कणकर. तुम्ही आज उद्या संध्याकाळी इथून जाणार, आम्हाला राहायचं आहे ते, आहे की नाही. म्हणून इथले कणकोली कशी असली पाहिजे, इथले वेंगुर्ला कसं असलं पाहिजे, इकडे सावंतवाडी असली पाहिजे, मालवण कसं, ह्याची चिंता आम्हाला असल्यामुळे त्यासाठी आम्ही मतदारांकडे मतदान मागतोय. ह्या उणीधुणी काढण्यासाठी आपल्याकडे 4 तारखेपासून वेळ आहे ना, तेव्हा बोलू ना त्याबद्दल. साहेब, आता मला काही वेळा आपण म्हटला की राणे समर्थकांमुळे हे सारे सर्वजण आपण आहात, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती न झाल्यामुळे राणे समर्थकांमध्ये सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहेत राणे समर्थक, आणि अनेक ठिकाणी काही घडामोडी काही दिवसात. तुम्ही राणे समर्थकांचं मन ओळखतं का आम्ही? तुम्ही ओळखता का आम्ही? तुम्हाला आमच्याच कुटुंबाबद्दल बोलायचं की यांची अशी गोंधळलेले आहेत, मग आम्ही तर घरी बसलं पाहिजे. मग तुम्हाला तुमच्या चॅनलमध्ये काय चाललंय मी सांगितलं चालेल काय हो? नाही काय हा, कुठे बघून बोलताय? प्रश्न वेगळा आहे. काय प्रश्न वेगळा आहे? तरी हा काही नाराज राणे समर्थक. कोण बोललं राणे समर्थक नाराज आहेत? राणे साहेब जिथे आहेत तिथे सगळे अधिकार आमचे राणे साहेबांकडे दिले जातात. राणे साहेब जे बोलतील, जे ठरवतील तेच राणे समर्थक करतात. आणि राणे समर्थक आता भारतीय जनता पक्ष आणि निलेश साहेबांबरोबर पण आहेत. म्हणून राणे समर्थकांचं मन ओळखणं आणि त्यांची काळजी घेणं हे आमचं काम आहे. कोणी दुसऱ्याने त्याच्यामध्ये पडू नये. तुम्ही काय आवाहन करू शकता त्यांना? त्यासाठी तुमच्याशी बोलायची गरज नाही मला. मी त्यांना घरात बोलून सांगेन. माझे घरचे आहेत ते, आम्ही उठतो बसतो जेवतो एकत्र. त्यासाठी मला मीडियाचा आधार घ्यायची गरज नाही. एजी डॉक्टर्स प्रकल्पाबाबत आपल्यावर आरोप केले गेले आहेत. नाही झाला ना तो प्रकल्प. मी 100 प्रकल्प आणले. मी 100 प्रकल्प, त्याच्यामध्ये 2-3 फेल झाले. म्हणजे इथे गड नदीचा पण फेल झाला, कारण खडकं सापडली खालती. काय करू मी? ऍक्सिडेंट व्हायला देऊ? नाही झाला तो प्रकल्प, दुसरा आणणार. हे आरोप 30 कोटीने मिळाल्यानंतर झाले असते का? तुम्ही बघा तो मुद्दा सांगा ना यार. अरे हे सगळे आता हे खोदतायत. काय बोललं पाहिजे आयला त्याला पैसे नाही मिळाले, काहीतरी बोललं पाहिजे. यासाठी हे कार्यक्रम आहे. या निवडणुकीला अर्थच नाही. नितेश राणे आणि रवी चव्हाण साहेबांनी अगर ती मागणी पूर्ण केली असती तर नितेश राणे वाईट नसता, रवी चव्हाण साहेब वाईट नसते. भारतीय जनता पक्ष हा माझा किती पक्ष आहे असं म्हणून कशाला पडताय? जाऊन दे ना त्या आरोप, त्याला अर्थ नाही. आरोपला शहर विकास आघाडीलाच अर्थ नाही. चला, मला आता वेंगुर्ल्याला माझी